नमस्कार, देशोन्नतीच्या सुपर 50 मध्ये मी ऐश्वर्या आणि मी साक्षी आपलं स्वागत करतो। मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाने संपूर्ण राज्यात एकच खळबळ माजली आहे। आता या प्रकरणी काळ्या स्कॉर्पिओतील पुरावे अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत। ही काळी स्कॉर्पिओ या गुन्ह्यात वापरण्यात आली होती। या गाडीत एकूण 19 पुरावे आढळून आले आहेत। हे पुरावे आरोपींना शिक्षेपर्यंत नेणार असल्याची माहिती आहे। 2 टर्म खासदार राहिलेले संजय काका पाटील घरवापसी करण्याच्या तयारीत आहे। गेल्या वर्षभरात त्यांनी 2 पराभव पाहिले। आधी लोकसभेला आणि मग विधानसभेला त्यांचा पराभव झाला। राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस असा राजकीय प्रवास संजय पाटील यांनी केला आहे। आता मंत्री चंद्रकांत पाटील यांनी संजय काकांची त्यांच्या घरी जाऊन सदिच्छा भेट घेतल्यानं त्यांच्या घरवापसीच्या चर्चेनं जोर धरला आहे। विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आज 27 मार्चला शिवणी आरमाळ येथे भेट दिली। 14 गावांसाठी सिंचनाच्या पाण्याचा लढा उभारून बलिदान केलेले शेतकरी स्वर्गीय कैलास नागरे यांच्या कुटुंबियांची दानवे यांनी सांत्वनपर भेट घेत कुटुंबियांना धीर दिला आहे। जिल्हा शिवसेनेच्या वतीने 5 लाख रुपयांचा बचत ठेव स्वरूपातील FD निधी नागरे कुटुंबियाकडे दानवे यांच्या हस्ते सोपवण्यात आलाय। जळगाव शहरातील चंदूअण्णा नगरात एका तरुणाने खासगी सावकारीतून पैशासाठीचा तगादा आणि धमक्यांना कंटाळून आत्महत्या केली। घरात कुणीही नसताना दोरीने गडफास घेऊन तरुणाने आयुष्य संपवलंय। ही धक्कादायक घटना बुधवार 26 मार्च रोजी दुपारी 12 वाजेच्या सुमारास उघडकीस आली। अंगणात फुगा फुगवत असताना अचानक फुगा फुटला आणि त्यामुळे एका 8 वर्षांच्या चिमुकलीला आपला जीव गमवावा लागलाय। धुळे शहरातील साक्रीच्या यशवंत नगर येथे ही घटना घडली आहे। चिमुकलीच्या घशात त्या फुग्याचा तुकडा अडकला आणि तिला श्वास घेण्याचा त्रास होऊ लागला, त्यातच तिचा मृत्यू झालाय। शिवसेना पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे यांच्या अत्यंत जवळच्या व्यक्तीचे निधन झाले आहे। त्यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली आहे। महेश नामक तरुणाचा महया असा उल्लेख करत सुषमा अंधारे यांनी हतबलता व्यक्त केली आहे। सोबत त्याचा फोटोही शेअर केलाय। रवींद्र धंगेकर यांनी रंगभूमी दिनानिमित्त रसिक कलाकारांना शुभेच्छा दिल्या आहेत। त्यांनी याबाबतची एक पोस्ट सोशल मीडियावर देखील प्रसारित केली। ही पोस्ट शेअर करताना त्यांनी जो फोटो प्रसारित केला त्यात एक मोठी चूक झाली। फेसबुकवर केलेल्या पोस्टवर काँग्रेसचा पंजा होता। काँग्रेसचे माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी काही दिवसांपूर्वी शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला होता। डिलीट केलेला फोटो काही वेळासाठी झळकल्याने तो बऱ्याच लोकांपर्यंत पोहोचला आणि चर्चांना पुन्हा उधाण आलंय। उपमुख्यमंत्री अजित पवार कोल्हापूर दौऱ्यावर आहेत। रोखठोक विधानांसाठी ओळखल्या जाणाऱ्या अजित पवारांनी प्रशासनाच्या ताफ्यात असलेल्या वाहनांबद्दल नाराजी व्यक्त केली। त्यांनी जागेवर 2 नव्या गाड्यांची ऑर्डर देऊन टाकली। अजित पवारांसाठी पाठवण्यात आलेली कार व्यवस्थित नसल्यानं त्यांना कार्यक्रमस्थळी पोहोचण्यास उशीर झाला। त्यामुळे अजित पवार काहीसे भडकले होते। वाघ्या या कुत्र्याची रायगडावरील समाधी हटवण्यात यावी अशी मागणी संभाजीराजे छत्रपती यांनी केली आहे। या मागणीला संभाजी भिडे आणि लक्ष्मण हाकेंनी विरोध दर्शवलाय। याबाबत आता प्रकाश आंबेडकर यांची प्रतिक्रिया समोर आली आहे। अटल बिहारी वाजपेयी म्हणाले होते, जो कायद्याला मानत नाही त्याला आतमध्ये टाकण्याची संधी असली पाहिजे। देवेंद्र फडणवीस यांनी भीमा कोरेगावच्या वेळेस आत टाकलं नाही, संभाजी भिडेंना पाठीशी घातलं आणि एका दृष्टीने बळ दिलं। ती चूक आता पुन्हा करू नका ही माझी अपेक्षा आहे, असं ते म्हणाले आहे। IPL आणि अन्य क्रिकेट सामन्यांवर सट्टा घेणाऱ्या जालना शहरातील 16 जणांवर पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे। स्थानिक आमदार अर्जुन खोतकर यांनी अर्थसंकल्पीय विधिमंडळ अधिवेशनात या संदर्भात प्रश्न उपस्थित करून कारवाईची मागणी केली होती। सट्टा घेणारे 16 जण पोलिसांच्या रेकॉर्डवर आढळून आले आहे। त्या सर्वांकडून बंधपत्र करून घेण्यात आले आहे। अवैधरित्या गौण खनिजाची वाहतूक करणाऱ्या वाहनांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करणाऱ्या अहिल्यानगर येथील उपक्रमाची राज्य स्तरावर दखल घेण्यात आली आहे। सन 2023 ते 24च्या राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता अभियानात या उपक्रमाला पुरस्कृत करण्यात आलं असून राज्यातील प्रथम क्रमांकाचा 10 लाख रुपयांचा पुरस्कार अतिरिक्त जिल्हाधिकारी अहिल्यानगरी यांना जाहीर झालाय। विज्ञानाच्या शोधामुळे मायाजालच्या जगात वावरत असताना इस्लामपुरात आज सकाळी महिलेच्या दारात करणीचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला। बकऱ्याचे मुंडके पाय दोरीने बांधून दारात अघोरी पूजा करण्यात आली होती। अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे प्रधान सचिव संजय बनसोडे यांनी सर्व साहित्य पोत्यात भरून पोलिसांच्या हवाली केले। उद्धव ठाकरेंनी राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे या दोघांवरही टीका केली आहे।
सर्वांना बाळासाहेब ठाकरेंच्या नेतृत्वावाचून पर्याय नाही हेच त्यातून दिसतंय. जर महाराष्ट्र जिंकायचा असेल तर बाळासाहेबांचा फोटो वापरावा लागेल. या गद्दारांनीही बाळासाहेब ठाकरेंचा फोटो वापरलाच होता, त्याशिवाय काही पर्यायच उरलेला नाही असा टोला उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंना लगावला आहे. आता गुढीपाडव्याच्या दिवशी राज ठाकरे यावरून उत्तर देतील का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर आता केंद्र सरकार ही अलर्ट मोडवर आले आहे. केंद्र सरकारच्या आरोग्य विभागाने या संदर्भात राज्यांना पत्र लिहून सतर्क केले आहे. वाढत्या तापमानामुळे लोक उष्माघाताला बळी पडू शकतात. त्यामुळे आरोग्यावर होणाऱ्या परिणामांना रोखण्यासाठी देखरेख करण्यासाठी आरोग्य सुविधांची प्रभावी तयारी करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेत भाजपवर जोरदार टीका केली. ईदच्या निमित्ताने भाजपने सौगात ए मोदी हा कार्यक्रम हाती घेतलाय. 36 लाख मुस्लिम कुटुंबियांच्या घरी 32,000 भाजपचे कार्यकर्ते घरोघरी जाऊन सौगात ए मोदी देणार आहे. हे काय सौगात ए मोदी नाही तर हे सौगात ए सत्ता असल्याचं वक्तव्य करत उद्धव ठाकरे यांनी सरकारवर निशाणा साधलाय. स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केलेल्या विडंबन गीतावरून वाद सुरूच आहे. आता मंत्री शंभूराज देसाई यांनी कुणाल कामराला टायरमध्ये घालून 3rd डिग्री देऊ असा इशारा शंभूराज देसाई यांनी केलाय. शिंदे यांनी सांगितल्याने शिवसैनिक गप्प असल्याचे शंभूराज देसाई यांनी म्हटले आहे. शिवप्रतिष्ठान संस्थापक संभाजी भिडे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यामुळे नवीन चर्चेला तोंड फुटलंय. छत्रपती शिवाजी महाराज हे सर्वधर्मीय नव्हते. शिवरायांनी आणि छत्रपती संभाजी महाराजांनी शहाजीराजे यांचा हिंदवी स्वराज्याचा विचार राबवला. आपल्याकडील प्राध्यापक शिक्षक मात्र चुकीचा इतिहास मांडत आहेत असं मत शिवप्रतिष्ठान संस्थापक संभाजी भिडे यांनी व्यक्त केले. संभाजी भिडे यांच्या वक्तव्यावर अजित पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे. अजित पवार म्हणाले, त्यांना जे वाटते ते बोलू शकतात, परंतु छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्यामध्ये सर्व जाती धर्माची लोक होती. छत्रपती शिवाजी महाराज हे एक आदर्श राजा होते आणि रयतेचे राजा होते. राजा कसा असावा हे जगानं मान्य केले आहे असंही पुढे अजित पवारांनी म्हटलंय. मान्सून पावसाचा आणि बाजार भावाचा जुगार बनलेल्या शेतीतून उत्पन्नाची खात्रीच नाही. त्यामुळे अनेकदा शेतकरी आपल्या पिकलेल्या बागांवर नांगर फिरवतानाचे चित्र यापूर्वी आपण पाहिले आहे. मात्र आता स्थानिक औद्योगिक प्रदूषणामुळे होणाऱ्या सततच्या नापिकीला कंटाळून नागपूर जिल्ह्याच्या सावनेर तालुक्यातील संत्रा उत्पादक शेतकऱ्याने स्वतःच्याच संत्रा बागेवर कुऱ्हाड चालवायला सुरुवात केल्याची दुःखद घटना घडली आहे. पुण्यातील दौंड शहरालगत असणाऱ्या बोरावकी नगर परिसरातील कचऱ्याच्या ढिगाऱ्यात प्लास्टिकच्या बरण्यांमध्ये मृत अवस्थेतील अर्भके आणि मानवी अवशेष सापडल्याची धक्कादायक घटना घडली होती. आता या बरण्या शहरातीलच एका खासगी रुग्णालयातील असल्याचं निष्पन्न झालंय. याबाबत पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी तपासाअंती योग्य ती कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगितले. दिशा सालियान मृत्यू प्रकरणी विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मोठा गदारोळ सुरू झालाय. आदित्य ठाकरेंवर आरोप होत आहेत. आता पोस्टमॉर्टम रिपोर्ट बाहेर आल्याचं म्हटलं जातंय. या अहवालात दिशा सालियान हिच्या अंगावर जखमा होत्या, मात्र लैंगिक अत्याचार झाला नसल्याचं नमूद करण्यात आल्याची चर्चा आहे. मात्र दिशा सालियान शवविच्छेदन अहवाल आपल्याकडे आलाच नसल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलंय. राज्यात दिवसेंदिवस तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनाचे प्रमाण वाढत आहे. याचा परिणाम म्हणजे तोंडाचे कर्करोग आणि अन्य कर्करोग तरुण वयातच अनेकांना होताना दिसतोय. अशातच मालपाणी उद्योग समूहाचा तंबाखू ब्रँड गाय छापने त्यांच्या तंबाखू पोडीवर गायीचे चित्र लावल्याने हा हिंदूंच्या भावनांचा अनादर असल्याचे म्हणत गाय छापच्या उत्पादनावर पूर्णपणे बंदी आणण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या नेत्या विद्या गाडेकर यांनी केली आहे. शिवसेना ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. महायुती सरकारकडून अनिल परब यांच्या भोवती फास आवळण्याच्या हालचाली सुरू झाल्या. अनिल परब यांचे निकटवर्तीय समजले जाणारे बजरंग खरमाटे यांची आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी होणार आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधान परिषदेत याबाबत घोषणा केली आहे. पुणे येथील स्वारगेट अत्याचार प्रकरणातील पीडित युवतीने पोलिसांवर आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप केले आहेत. त्या संदर्भातील पत्र तिने राज्याच्या विधी व न्याय विभागाच्या प्रधान सचिवांना लिहिले आहे. आपण मागणी केलेल्या वकिलांची नेमणूक न करता दुसराच वकील आपणास देण्यात आल्याचे तिने पत्रात म्हटले आहे. या प्रकरणात असीम सरोदे यांची वकील म्हणून नेमणूक करण्याची मागणी तिने केली आहे.
जगप्रसिद्ध असलेल्या अजिंठा वेरूळ लेण्यांमध्ये मधमाशांचा हल्ला होण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. मागील काही दिवसांमध्ये 5 ते 6 वेळा हा हल्ला झाला. त्यामध्ये विदेशी पर्यटकांसह देशी पर्यटक देखील जखमी झाले आहेत. पुरातत्व विभागानं देखभाल दुरुस्ती करत असताना मधमाशांचं मोहोळ काढणे आवश्यक आहे. मात्र तसं होत नसल्यानं या घटना वाढत चालल्याचा आरोप इतिहास अभ्यासक डॉक्टर दिलीप पाईकराव यांनी केलाय. लखनौमध्ये 2 खोल्यांचे छोटे घर, ज्यूसचे भाड्याचे दुकान असलेल्या दिवसाला 500 रुपये कमवणाऱ्या एका व्यक्तीला आयकर विभागाने तब्बल 7.7 कोटीहून अधिक रकमेची नोटीस पाठवली आहे. या नोटीसमुळे विक्रेत्याच्या पायाखालची जमीन सरकली आहे. ही नोटीस घेऊन ते अनेकांकडे मदतीसाठी जात आहे. मोहम्मद रईस असे विक्रेत्याचे नाव आहे. बलात्कार प्रकरणात दोषी आढळलेला आसाराम अनेक महिन्यांपासून तुरुंगात आहे. अहमदाबादच्या मोतारामध्ये असलेला आसारामचा आश्रम अचानक चर्चेत आलाय. गुजरात सरकारनं 2036च्या ऑलिम्पिकसाठी एक मास्टर प्लॅन तयार केलाय. त्यानुसार आसारामच्या आश्रमाच्या जमिनीवर सरदार वल्लभभाई पटेल स्पोर्ट्स एन्क्लेव्ह आणि ऑलिम्पिक विलेज उभारण्याची सरकारची योजना आहे. हैदराबाद येथील सरूर नगमधलं अप्सरा हत्याकांड चर्चेत आलं होतं. या प्रकरणात न्यायालयाने पुजारी व्यंकट साई सूर्यकृष्ण याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. तसंच पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी 7 वर्षांची अतिरिक्त शिक्षाही सुनावली आहे. व्यंकट साईने त्याची प्रेयसी अप्सराला लग्नाचं वचन दिलं होतं आणि त्यानंतर जेव्हा तिच्याकडून लग्नासाठी आग्रह होऊ लागला तेव्हा तिची हत्या केली. पत्नीसोबत झालेल्या वादातून बापानं 4 चिमुकल्यांचा खून करून आत्महत्या केल्यानं मोठी खळबळ उडाली. ही घटना बुधवारी रात्री घडली असून गुरुवारी सकाळी नागरिकांना ही धक्कादायक घटना कळाल्यानंतर मोठी खळबळ उडाली. राजीव असं त्या 4 चिमुकल्यांचा खून करणाऱ्या बापाचं नाव आहे. कुंभमेळ्यात मौनी अमावस्येच्या दिवशी अर्थात 29 जानेवारीला मोठी चेंगराचेंगरी झाली. या चेंगराचेंगरीत 30 नव्हे तर 37 भाविकांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे. गंगा संगम इथं 30 भाविकांचा मृत्यू झाला तर इतर ठिकाणी 7 जणांचा मृत्यू झाला. यापैकी 35 मृतांच्या नातेवाईकांनी 25 लाख रुपयांची रक्कम मदत म्हणून देण्यात आली आहे. तामिळनाडूत जाऊन चेन स्नॅचिंग करणाऱ्या महाराष्ट्रातील इराणी टोळीनं दहशत निर्माण केली होती. चेन्नई पोलिसांनी टोळीचा म्होरक्या जफरला चकमकीत ठार केलंय तर टोळीतील अन्य 2 गुन्हेगारांना बेड्या ठोकल्या आहेत. पोलीस आयुक्त अरुण यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली आहे. छत्तीसगडमध्ये माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्या निवासस्थानी बुधवारी केंद्रीय अन्वेषण विभागानं छापा टाकलाय. यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. यापूर्वी 15 दिवसांपूर्वी म्हणजेच 10 मार्चला ईडीचं पथक भूपेश बघेल यांच्या घरी पोहोचले होते. दरम्यान दुर्ग जिल्ह्यातील अनेक IPS अधिकाऱ्यांच्या घरीही सीबीआयचं पथक पोहोचल्याची माहिती समोर आली आहे. मेरठ हत्याकांडाने सध्या अनेक नवरोबांची झोप उडाली आहे. या सर्व प्रकरणावर बागेश्वर धामचे पीठाधीश्वर पंडित धीरेंद्र शास्त्री यांनी कटाक्ष टाकलाय. मुलामुलींना योग्य संस्कार न दिल्याचे, त्यांच्याकडे दुर्लक्ष झाल्याने असे प्रकार घडत असल्याचं ते म्हणाले आहेत. भारतातील प्रत्येक घरात रामचरितमानस वाचण्याची गरज असल्याचं ते म्हणाले आहेत. हे प्रकार पाहिल्यावर आपण लग्न केले नाही हे बरं झालं असा चिमटा त्यांनी काढलाय. त्यांनी या हत्याकांडाची निंदा केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुढच्या महिन्यात रामनवमीच्या निमित्ताने तामिळनाडूच्या रामेश्वरम येथील रामनाथ स्वामी मंदिरात विशेष पूजा करणार आहेत. या दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पांबन पुलाचे उद्घाटन करण्यात येणार आहे. हा ब्रिज इंजिनिअरिंग मार्वल असून ब्रिजच्या उद्घाटनानंतर रेल्वे प्रवाशांसह पर्यटकांचा मोठा फायदा होणार आहे. रस्त्यावर फिरणारे वळू आणि गायींमुळे नागरिकांना होणारा त्रास नवीन नाही, पण जेव्हा वळू घरात घुसतो आणि बेडरूम मध्ये धिंगाणा घालतो तेव्हा काय? कारण अशीच एक घटना आता घडली आहे. गाय घरात घुसल्यानंतर वळूही घरात शिरला. गाय आणि वळू बेडरूम मध्ये येताना बघून महिला कपाटात लपली. तब्बल 2 तास हा गोंधळ सुरू होता. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या टॅरिफ निर्णयांनी जगभरातील अनेक देशांची झोप उडवली आहे. अलीकडेच व्हेनेझुएलावर कर लादल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेत परदेशी गाड्या आणि त्यांच्या सुटे भागांवर 25% कर लादण्याची घोषणा केली आहे. या पावलामुळे देशांतर्गत उत्पादनाला चालना मिळेल असा दावा व्हाईट हाऊसने केलाय. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन लवकरच भारत भेटीवर येणार आहेत. गेल्यावर मॉस्को दौऱ्यावर असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना भेटीचं आमंत्रण दिलं होतं. दरम्यान पुतीन यांचा हा पहिलाच दौरा असणार आहे.
बलुचिस्तान आर्मीकडून जाफर एक्सप्रेस हल्ल्यानंतर पाकिस्तानात हल्ले सुरूच ठेवले आहे. पाकिस्तानमध्ये चीनी अभियंते आणि मजुरांवर होत असलेल्या हल्ल्यामुळे चीन आपले सुरक्षा रक्षक पाकिस्तानात तैनात केले आहेत. चीन पाकिस्तान आर्थिक कॉरिडॉर प्रकल्पाची सुरक्षा चीन सैनिक करणार आहे. बांगलादेशमध्ये पुन्हा एकदा अस्थिर परिस्थिती निर्माण होत आहे. शेख हसीना सरकार कोसळल्यापासून आणि मोहम्मद युनूस यांनी सत्ता हाती घेतल्यापासून सरकार विरोधात नागरिकांचा रोष वाढत चाललाय. आता बांगलादेशमधील अंतरिम सरकारचे प्रमुख मोहम्मद युनूस चीन दौऱ्यावर पोहोचले आहेत. मोहम्मद युनूस चीनमध्ये जाताच अमेरिकन लष्कराचे वरिष्ठ अधिकारी ढाकात दाखल झाले. त्यांनी बांगलादेश लष्कराचे प्रमुख वकार उल जमान यांची भेट घेतली आहे. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्होलोदिमीर झेलेन्स्की यांनी एका खळबळजनक दावा केलाय. झेलेन्स्की यांना रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांचा लवकरच मृत्यू होईल आणि याबरोबरच दोन्ही देशातील युद्ध संपुष्टात येईल असा दावा केला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातर्फे एप्रिल-मे मधील सत्र परीक्षा 8 एप्रिल पासून सुरू होणार आहे. BSc संगणक विज्ञान अभ्यासक्रमाच्या परीक्षेत एकाच दिवशी 2 पेपर द्यावे लागतील. 2 पेपरमध्ये फक्त 15 मिनिटांचे अंतर आहे. एकाच दिवशी 2 पेपर कसे असा प्रश्न विद्यार्थ्यांनी केलाय. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या नाशिक उपकेंद्राच्या नामकरणाबाबत अधिसभेतील निर्णय, भाजपची नवी मागणी आणि आता डाव्या संघटनांना थेट नामकरणालाच केलेला विरोध यामुळे उपकेंद्राचे नामकरण वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. नाशिक उपकेंद्राला कर्मवीर भाऊसाहेब हिरे यांचे नाव देण्यास विरोध करीत स्वातंत्र्यवीर सावरकरांचे नाव देण्याची मागणी भाजपसह काही संघटनांनी मंगळवारी केली आहे. नवी मुंबई महानगरपालिकेत विविध पदांसाठी भरती सुरू आहे. यामध्ये गट क व गट ड मधील विविध संवर्गातील रिक्त पदे सरळ सेवा भरती प्रक्रियेद्वारे भरली जाणार आहे. नवी मुंबई महापालिकेने जाहिरातीत नमूद केल्याप्रमाणे पदांची शैक्षणिक अर्हता व इतर अटी शर्तींची पूर्तता करणाऱ्या पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील. यंदाच्या वार्षिक परीक्षा सकाळी 7 ते 10:30 या वेळेत घेऊन प्रत्येक पेपर नंतर शिक्षक त्या दिवसाचे पेपर तपासू शकतात. या शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या उत्तरावर शिक्षकांनी आक्षेप घेतलाय. छोट्या कमी पटसंख्येच्या शाळेत हे शक्य असले तर 4-5 तुकड्या असलेल्या शाळांमध्ये प्रत्येक विषयाचे प्रत्येक इयत्तेचे 300 पेपर तपासणे हे काम 5 दिवसात होणे अशक्य आहे असे सांगत शिक्षकांनी पेपर तपासणी, नियमन आणि गुणपत्रक यांचे वेळापत्रकच मांडत मंत्री महोदय यांचेही उत्तर देणार का असा प्रश्न उपस्थित केलाय. विविध भाषांमधील सिनेमांमध्ये लक्षवेधी भूमिका करणारा म्हणजे आशुतोष राणा. आशुतोष राणा यांना मराठी रंगभूमी विषयी बोलताना असं म्हटलंय, रंगभूमीची सगळ्यात महत्वाची गरज असते चांगलं लेखन. ती रंगभूमीची ताकद असते. लेखन चांगलं नसेल तर तुम्ही त्यात कितीही प्रयोग केले तरी त्याचा प्रभाव पडत नाही. पण मराठी रंगभूमीवर सातत्यानं उत्तम लेखन केलं जातंय. महाराष्ट्राच्या मातीतील एका प्रेरणादायी सत्यकथेवर आधारित आता थांबायचं नाही हा नवा मराठी चित्रपट 1 मे पासून आपल्या जवळच्या थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. महिला दिनी झी स्टुडिओज, चॉक अँड चीज फिल्म्स आणि फिल्म जॅज यांनी आता थांबायचं नाही या चित्रपटाचा टीजर प्रदर्शित केला होता. आता या सिनेमाचं मनाला भिडणारं शीर्षक गीत आता थांबायचं नाही प्रदर्शित झालंय. तमिळ अभिनेत्री श्रुती नारायणन हिच्या 14 मिनिटांच्या व्हिडिओने इंटरनेटवर खळबळ उडवली आहे. हा व्हिडिओ एका खासगी ऑडिशन दरम्यान रेकॉर्ड केला गेला होता असं म्हटलं जातंय. हा व्हिडिओ कास्टिंग काउचकडे इशारा करतोय. हा व्हिडिओ एक्स, इंस्टाग्राम आणि सोशल मीडियाच्या टेलिग्राम सारख्या प्रत्येक प्लॅटफॉर्मवर व्हायरल होतोय. युजर्स तो बनव्यासारखा शेअर करतायत. गौतम गंभीर यांच्या निर्णयाला वैतागून आता रोहित शर्माने एक मोठा निर्णय घेतल्याचे समोर आले आहे. तो IPL संपल्यावर ही गोष्ट BCCI पुढे मांडणार असल्याचे आता समोर आले आहे. IPL नंतर भारतीय संघ इंग्लंडच्या दौऱ्यावर जाणार आहे. तिथेही भारतीय संघ ऑस्ट्रेलिया सारखीच 5 कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. पण या मालिकेत आता न खेळण्याचा निर्णय रोहित शर्माने घेतल्याचे समोर आले आहे. कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध राजस्थान रॉयल्सचा सामना काल रंगला. कालच्या सामन्यात कोलकाताने एकतर्फी विजय मिळवला. कोलकातासाठी सामन्याचा हिरो ठरला क्विंटन डिकॉक. क्विंटनने एकट्याने काल कोलकाताला विजय मिळवून दिलाय. डिकॉक काल नाबाद 97 धावांची खेळी खेळला. डिकॉकच्या या खेळीवर खुश होऊन विरोधी संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडनेही त्याची पाठ थोपटली.
KKRचा कर्णधार असलेल्या अजिंक्यचा अपमान केल्याचे आता समोर आले आहे. सुजन मुखर्जी यांनी रहाणेच्या तोंडावर त्याचा अपमान केल्याचे पाहायला मिळाले. कारण सुजन मुखर्जी यावेळी म्हणाले की तुमच्यासाठी हे घरचे मैदान असले तरी तुम्ही जे सांगाल ते आम्ही काही करणार नाही, कारण मला काही गोष्टी पाहायच्या असतात, त्यामुळे मला काय करायचे ते आम्ही करू. तुम्ही यामध्ये हस्तक्षेप करण्याची काहीच गरज नाही. तर या होत्या आजच्या महत्त्वपूर्ण बातम्या. अशा सुपर 50 बातम्या जाणून घेण्यासाठी तुम्ही बघत राहा देशोन्नती. नमस्कार.